सावजी मटण खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे. याला सावजी का म्हणायचं नाही खाल्ल्यावर कळणार आहे. मटणाची चव एकदम तुफान. आहा, अप्रतिम. आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे. जनाट कार्यक्रम आहे. राम राम मंडळी, खादाडकिडेच्या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे प्रशांत. आज आलो आहोत आपण नागपूरमध्ये. थंडीचा मोसम सुरू झालेला आहे. मस्त गुलाबी थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये काहीतरी असं मस्त मसालेबाज तर्रीबाज झालंच पाहिजे. आणि नागपूरची खास प्रसिद्ध डिश म्हणजे सावजी. आणि सावजी मिळतंय नागपूरमध्ये तर मोहाडीकर सावजी वाडा एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे खूर, सुंदरी, त्याच्यानंतर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस मिळतात. ते नेमकं कशा आहेत आणि काय त्याची चव आहे हे चाखण्यासाठी आज आपण जाणार आहोत. चला. थंडी ना वाढतच चाललेली आहे. म्हणजे पुण्याची जी काही थंडी आहे त्यापेक्षा नागपूरमध्ये जास्त थंडी आहे असं मी ऐकून होतो. आहे, थंडी आहे, खरंच आहे. पण आता आपल्याला ऑर्डर द्यायची. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर या हॉटेलमध्ये आलात ना तर इथे तुम्हाला महाराजांचे 12 किल्ले जे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तुम्ही बसल्या बसल्या ती माहिती वाचू शकता. आणि खूप चांगली गोष्ट आहे की रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये या गोष्टी खूप क्वचित बघायला मिळतात आणि ती इथे बघायला मिळते. आनंद वाटला या गोष्टीचा. आपण आता ऑर्डर देऊया आणि काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला खेचून घेता आहेत. इथे खूर आहे, सुंदरी आहे, झिंगा आहे, फिश आहे, म्हणजे जवळपास नॉनव्हेजच्या खूप साऱ्या व्हरायटीज आणि ज्या प्रॉपर सावजी मसाल्यामध्ये बनवल्या. त्यातला आता आपण एक गावरान चिकन सावजी एक सांगूया, त्याच्यानंतर खूर सांगू. हा जो पदार्थ मी कधी खाल्ला नाही, खरंच नाही खाल्ला. आणि त्याच्यानंतर सुंदरी. गाणं आठवलं मला, सुंदरी 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 सुंदरी. आणि गावरान चिकन सावजी सोबत आपण मटण पण आता सांगतोय, कारण सावजी मटण खाण्यात पण एक वेगळीच मजा आहे. कारण हा जो काय मसाला आहे, हा घरगुती टाईपचा जो मसाला इथे बनतोय तो नागपुरातच तुम्हाला प्रॉपर खायला मिळेल. सो मग तो जो काय फ्लेवर येणार आहे ना तो आपल्यातून राहणार आहे. त्याच्यामुळे आता तो खाण्यात जी काय मजा आहे, आपली ऑर्डर लवकर यायला पाहिजे. फक्त आता वाट बघतोय. तर मंडळी, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ते आपल्या समोर आहे आता. हे आहे मटण सावजी. त्याच्यानंतर हे आहे खूर, हे पण सावजी मसाल्यातच बनवलंय. ही आहे सुंदरी आणि हिचं गाव आहे नागपूर. हे आहे सावजी गावरान चिकन. ह्या गोष्टी बघून ना माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलंय. एक 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 गोष्ट आता ताव मारायचा आहे. हे मटण आहे. जनाट कार्यक्रम आहे. जेवढं ऑइली दिसतोय पण खाण्यासाठी तेवढं ते ज्युसी आहे आणि तो मसाला एकदम खतरनाक त्याच्यामध्ये ब्लेंड झाला आहे. त्यामुळं मटणाची चव एकदम तुफान. म्हणजे याला सावजी का म्हणायचं नाही खाल्ल्यावर कळणार आहे. त्याच्यामुळे इथे यायचं आणि खायचं. आता आपण आहे ना खूर ट्राय करू. हे जे खूरचं काय प्रकरण आहे, हा शब्द पण पहिल्यांदा ऐकलाय आणि खातोय पण पहिल्यांदा. हे शक्यतो खूरमध्ये जे काही पीस असतात ना, हे सगळे पायाचेच वापरलेले असतात, सगळे मोठे मोठे. खूप हेल्दी सुद्धा आणि
थंडीमध्ये तर नक्कीच ट्राय करायला पाहिजे. वा, क्या बात आहे, खतरनाक, एक नंबर. आता आपण ना सुंदरी ट्राय करू, ज्याला आपण वजडी फ्राय म्हणतो. ती सुंदरी कशी लागते नेमके बघूया. आता वजडी फ्राय हे जे काय प्रकरण आहे तसंही मी काय याआधी फार ट्राय नाही केलेलं, पहिल्यांदा खातोय. खूप भारी शिजलंय, पण तेवढंच मस्त. म्हणजे चावण्यासाठी खूप काय कसरत घ्यायची गरज नाही. आणि इवन जो मटनसाठी मसाला घेतला आहे, खूरसाठी मसाला घेतला आहे आणि सुंदरीसाठी घेतला आहे, तो सगळा सावजी मसाला आहे. बनवण्याची स्टाईल पण त्यांची सेमच आहे. फक्त एवढंच आहे का, जे तुम्हाला आवडतं आहे ते तुम्ही तर मागवा, ते खा. फार तिखटही नाही आहे की एकदम तुम्हाला ठसका लागून जाईल आणि हे काय झालं आहे. आणि आता आपण चिकन ट्राय करू. चिकन लेग पीस. हा, अप्रतिम, आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे. वा. तर मंडळी, आपलं जेवण एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. आणि जसं आपले मालवणी मसाले आहेत, त्याच्यानंतर कोकणी जेवण आहे, त्याच्यानंतर कोल्हापुरी आहे, तसंच सावजी हा एक प्रकार आहे. पण हा प्रकार किंवा हे जे सावजी जे नाव आहे ते नेमकं कुठून आलं, आपण या दादांना एकदा विचारू. सावजी आहे ॲक्च्युली आमचे ते समाज जो आहे तो हलबा कोष्टी समाज असतात. ठीक आहे. तर हे ॲक्च्युली ते पहिले जे काळ होतं, जेव्हा 1800 समथिंगच्या काळात ते MP साईडला ते राहणारे लोक आम्ही राहत होतो, अशी आमची पिढी आहे. तर तिकडल्यानंतर ते नागपूरला जॉब शोधायचं, म्हणजे जॉबच्या संबंधात नागपुरात आले होते. तेव्हा ते विणकर काम करायचे. पण विणकर काम करता करता मग त्यांना नाही का, जेव्हा त्यावेळेस जो काम नाही मिळायचं, तर त्यावेळेस मग जे भोजनालय स्टार्ट केलं त्यांनी. ठीक आहे. तर त्यावेळेस ते घरगुती जे लोक राहतात, आमचे जे घरचे लोक राहायचे हलवा कोष्टी समाजांचे, तर त्यात लोकांनी भोजनालय स्टार्ट केलं. भोजनालय स्टार्ट केलं म्हणजे की अशा ठिकाणी स्टार्ट केलं जिथं मार्केट होतं, जिथं दिवसभरात जेवण करायचं वगैरे. तर ते घरगुती मसाल्यांचा जो फ्लेवर असायचं ते भरपूर लोकांना आवडलं. त्यानंतर ते सावजी भोजनालय स्टार्ट झालं. आणि आज नागपुरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हटलं तर सावजी भोजनालय. नागपूरच्या बाहेर पण सगळ्यात जास्त प्रसिद्ध सावजी भोजनालयच्या नावाने चालतात. हे घरगुती मसाल्यांचा फ्लेवर असतात. म्हणजे की याला एक ऑथेंटिक म्हणू शकतो आपण, कारण 1800च्या काळापासून यांनी सांगितलं. तर ऐकलंच असेल तुम्ही की हे किती जुनं आहे आणि ही जी परंपरा यांनी आत्तापर्यंत टिकून ठेवली आहे. असंच आम्हाला मस्त जेवण खाऊ घालत जा. तुम्हाला ऑल द बेस्ट. हा, मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे मंडळी. हा जे काही सावजी प्रकरण होतं ना, एक नंबर होतं. मला तर खूप आवडलंय. जर तुम्हाला इथं यायचं असेल ना नागपूरमध्ये, तर सिम्बॉयसिसपासून पुढे जो रस्ता येतो त्या रस्त्याने आले तर डाव्या बाजूला तुम्हाला मोहाडीकर सावजी वाडा मिळेल. इथं यायचं आहे आणि इथे ज्या वेगवेगळ्या डिशेस मिळत आहेत, आज आपण ट्राय केलं होतं. त्याच्यामध्ये खूर ट्राय केलं होतं, त्याच्यानंतर सुंदरी ट्राय केलं होतं, चिकन गावरान चिकन सावजी ट्राय केलं होतं आणि मटन सावजी. तर तुम्ही इथं नक्की या. त्याच्यानंतर असे वेगवेगळे पदार्थ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सुचवा. हे जे मी काय घातलं आहे हवनाबे, हे टी-शर्ट घेण्यासाठी तुम्ही किडेबाज.com नक्की भेट द्या. आणि खादाड किडेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेळे भेटूया पुढच्या भागामध्ये.